फिश करी बनवायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. आज मी गोवन स्टाईलमध्ये बनवायचा प्रयत्न केला आहे. तर मी ह्याच्यामध्ये मेन म्हणजे खोबरं आहे, ओलं खोबरं. आणि ओल्या खोबऱ्यामुळे ना मसाल्यामध्ये फ्रेशनेस येतं. करी एकदम अशी अशी छान फ्रेश लागते. तर त्यामुळे बघा मी मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलं, कांदा घेतला, ओलं खोबरं घेतलं, गरम मसाल्यामध्ये मी खसखस, धणे, जिरे, काळी मिरी, थोडीशी चिंच घेतली, कारण आपण टमाटे नाही टाकत आहे ना, त्यामुळे आंबटपणासाठी चिंच घेतली. आणि सुकी मिरची आहेत ना जी काश्मीरी मिरची घेतली. आणि हेच अद्रक लसूण आणि ह्याला वाटून घेतलं. त्याबरोबर मी पावडर मसालासुद्धा टाकलेला. तर धणा, जिरा, लाल मिरची पावडर आणि मीठ हे टाकून मी वाटून घेतलं. हे सगळं मिक्सीमध्ये वाटून घेतलं. आणि त्यानंतर त्याला मी कांद्यामध्ये परतून घेतलं. आता बघा हे तेल सुटलं ना, हे ह्याचा अर्थ आहे की मसाला आपला चांगला भाजला गेलेला आहे. म्हणजे तो कच्चापणा निघून गेला मसाल्याचा. ह्यामध्ये मी पाणी माझ्या कन्सिस्टन्सीप्रमाणे जितकं मला हवं आहे तेवढं मी पातळ ठेवते त्याला. आणि ह्याला पुन्हा बॉईल करणार, म्हणजे चांगली त्याला उकळी येऊ देणार. मसाला शिजला ना, मग त्यामध्ये मी मच्छी टाकणार. तुम्ही कोणतीही मच्छी यूज करू शकतात, ओके. कारण मसाला तर सेम आहे. मी सुरमई होती माझ्याकडे, तर मी सुरमईच बनवली. आता हे बघा, हे बॉईल होतं आहे, चांगलं हे बॉईल झालं. आता ह्याचा एवढा सुंदर अरोमा, आणि तुम्ही बघा ना, इतकं छान दिसतं, इतकं टेम्पटिंग दिसतं, अमेझिंग होतं, टेस्ट पण इतकी छान. तुम्ही ट्राय करायला पाहिजे हे एकदा तरी.